नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे आणि आशा करते मस्त असाल. तर आज आहे शुक्रवार. तर सुहानी तिकडं आजीकडे गेलेली होती. तर गॅसला नंबर बघा 15 दिवस लावलेला होता. 15 दिवस होऊन गेलेले. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की हे बोलत होते की गॅस कधी मिळणार ह्यासाठी. तर ते म्हटले गाडी तर येऊ शकत नाही, तर तुम्ही गोडाऊनला जाऊन थांबून तिथं तुम्हाला जर पाहिजेलच आहे असा अर्जंट गॅस तर तुम्ही घेऊन येऊ शकता. तर आमचं म्हणणं कसं होतं की 15 दिवस झालेत, म्हटलं आता तर आम्हाला गॅस मिळायला पाहिजे. तर बघूया. तर म्हणून हिने सुहानीला पाठवून दिलेलं होतं ह्याला गोडाऊनला गॅस आणायला. तर मिळाला होता गॅस. त्यामुळं म्हटलं की दुसऱ्या दिवशीच लगेच हे म्हटले की तू घेऊन ये, कारण ह्या गॅसला आता 23 तारखेला महिना होते लावून. त्यामुळं तर त्या गॅसला बघा 15 दिवसांना आता मिळालेलं होतं. तर इथं दोघांची पण टेस्ट जी केलेली होती तर एवढे मला गोळ्या दिलेल्या होत्या. त्यांना 1 महिन्याच्या आणि मला 1 महिन्याच्या. तर गोळ्या बघूनच परत चक्कर यायला लागली असं वाटायला लागलं. तर हे चाललेले होते कामाला. तर हे गेल्यानंतर माझी इथं बाकीचे भरपूर कामं झालेत. लोटून झाडून कपडे ठेवणं म्हणा, भांडी जराशी चहाची ते नव्हते ती आवरणं म्हणा. तर मशीन लावलेली होती इकडं, आणि इकडं माझी देवपूजा जी आहे ती चाललेली होती. आणि देवपूजा करून झालेली होती. म्हटलं रोज रोज तेच ते दाखवायला नको. तर इथं आज शुक्रवार तर म्हणून त्यासाठी कमळाची जी रांगोळी आहे तर ती काढून घेतली आणि पूर्ण देवपूजा झालेली आहे. तर तुम्हाला बघायला आवडते त्यासाठी मी दाखवत असते. मला आहे ना साधी सिंपल का असेना पण देवासमोर रांगोळी काढायला आवडतेच. तर आमचं तिकडला पण देवारा जो होता तर तिथं पण भरपूर अशी जागा होती देवासमोर रांगोळी काढायला, पण त्याची पण फरशी अशी पांढरी होती त्यामुळे त्याच्यावरती रांगोळी दिसत नव्हती. पण ही फरशी थोडी वेगळी आहे, ह्याच्यावरती रांगोळी दिसत्या, उठून दिसत्या. आपण थोडासा जरी कलर टाकला तर देवघराचं एकदम मस्त असं म्हणजे जे दिसणं जे असते देवघराचं तर ते एकदम भारी दिसते बघा आणि मस्त वाटते. तर कमळाला हळदी कुंकवासारखे असे मी पांढरे पिवळी आणि लाल रांगोळी देऊन ठेवली आणि इथं आता कापूर लावलेला आहे. तर असं रोज सकाळ सकाळची पूजा झाली की बरं वाटते बघा. तर जास्त करून बुधवार शनिवार असं मी देवपूजा नाही करत, कारण त्या दिवशी कोणाचा उपवास पण नसते आणि एका वेळेस काहीतरी खारकांड त्यांना आपल्याला घरात आणलेलं असते त्यासाठी. तर त्यामुळं तर इथं बघा देवपूजा करून झाली, कापूर ते हे करून ओवाळून मला आता जेवण करायचं होतं. तर इथं सुहानी बसलेली होती. तिला म्हटलं पालक जो आहे तो मला कापून दे आणि त्याचंच आता गरगाटं करूया. तर भाजीपाला, कांदं, लसूण हे सगळं संपलेलं आहे. फक्त राहिलेलं आहे म्हटलं तर आलं आणि थोड्याशा मिरच्या आणि थोडीशीच कोथिंबीर एवढं राहिलेलं आहे. कारण 2 आठवडं झालं मी आणलेलं नाहीत. एकदा तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पातेल्यामध्ये जेवढ्या भाज्या होत्या तर तेवढ्या आणलेल्या. त्याच्यानंतर भाजीचा प्रकारच आणला नाही घरात. असंच काय तर वरवरचे एका वेळेस मेथी किंवा शेपू पोकळा असं आणलेलं होतं. तर वरवरचं तेवढंच. तर आज लई दिवसा नाही इथे एक मामा आलेले होते. त्यांनी त्यांच्या रानातली जी वांगी आहेत ती विकायला आणलेली होती. तर 30 रुपयाची अर्धा किलो मी ताजी वांगी आहेत बघा आणि काट्याची अशी होते त्यामुळं, आणि ती चवीला असतात म्हणतात वांगी, त्यामुळं ती मी घेतलेली होती. आता तेचंच सुकी भाजी जी आहे ते करायची होती. गरगाट्यामध्ये इथं मुगाची डाळ जी आहे ती घातली आणि कुकर लावून घेतला. तर हे तांदळाचाच डबा आहे असं समजून मी घेतलेलं होतं, पण गव्हाच्या पिठाचा डबा आहे. तर कधी कधी मला पण असं गोंधळल्यासारखं होतं की खाली ठेवलेला होता डबा आणि माझ्या लक्षातच आलं नाही की त्यातलं तांदूळ संपल्यात आणि गंजातला आता तांदूळ काढायचा आहे. त्यामुळं तर इथं उघडून बघतोय कुकर लावला तर याच्यामध्ये पीठ होतं. तर माझं मलाच कधी कधी तर हसू येते. तर इकडं एक मशीन एवढी म्हणजे 2 वेळा लावायला लागली, कारण स्त्रीचे आहेत ना कपडे एवढी साठलेली होती. जेव्हा मी कालच जिन्याच्या खालची स्वच्छता केली तर मला त्याचे बनेलच सापडत नव्हते, टी शर्ट सापडत नव्हते, पॅन्टा सापडत नव्हत्या आणि त्यानं तिथं ठेवायचं म्हणून कपडे असे ठेवलेले होते. तर त्याच्यात भरपूर कपडे होते, त्याचे बनेल, त्याचं टी शर्ट, पॅन्टा हे सगळे तिथंच होतं. आता म्हटलं इतके दिवस तिथं आत कोपऱ्यात बसून राहिलं त्यामुळं धुवून टाकावं म्हणलं. तर आज एक बारडी पूर्ण त्याच्या कपड्यानंच भरलेली होती.
तर हे थोडं आता राशनचं तांदूळ राहिलेलं आहेत. आणलेलं तांदूळ जे होतं ते संपलं. आता 2.5 महिने ते गेलेलं होतं तांदूळ, त्यामुळं. आणि बघा बाहेरचं असं तांदूळ आणलं विकत की पोरं चपाती खायला बघत नाहीत, जास्त करून भातच खातात. त्यामुळं तांदूळ जे आहे ते लवकर संपतात. आणि ह्या भाताकडे बघा कोण जास्त खायलाच बघत नाही. तर एवढंसं एक छोटं पातेलं बघा आम्हाला आता हे संध्याकाळपर्यंत जाईल. तर असं आहे. तर हे खरं तांदूळ जास्त धुवायला लागतात, कारण ह्याच्यावरती का कोणास ठाऊक असं पावडर आल्यासारखंच वाटते. आणि तांदूळ पण आता भात किती पण चांगला असं गरम पाणी घालून बघितलं, परत नुसता पातेल्यात करून बघितला, वरती आहे ना भाताचं असं गिजगिजीत पाणी राहते. साधं आपण पातेल्यात जरी घालून बघितला तरी पण, आणि असं कुकरला लावला तरी पण. तर मी थोडंसंच पाणी घातलं आणि इथं कुकर लावून घेतलेलं आहे. अजून मला पीठ मळायचं होतं आणि कपडे पण वाळत घालायची होती. सुहानी आलेली होती, सानूलाच वेळ होणार होता, त्यामुळं म्हटलं चला आता निवांत आपलं जेवण जे आहे ते करायचं. तर हे पण 2 वाजता येणार होते लवकर, कारण काल बोललेले होतात की मला आल्याला जेवण पाहिजे. त्यामुळं आता 1:30ला येतात. तर बघू आता 2 वाजेपर्यंत त्यांना फोन केला तर म्हटले 2 वाजतील. त्यामुळं म्हटलं की चला बाकीचं जेवढं काय आहे ते आपलं आवरून घ्यावं. इकडं आहे ना कुकर लावून घेतला आणि मशीन पण झालेली होती. म्हटलं आता त्यातले कपडे जे आहेत ते ऊन आहे कडक तर वाळवून घ्यावं. तर परवा दिवशी काय झालेलं होतं माझ्या लक्षातनंच गेलं, सुहानीनं किंवा सानूनं, सुहानी तर नव्हती सोडा, पण सानूनं असं कपडे ते वाळत घातली की माझ्या लक्षातनंच जाते. जेव्हा मी माझ्या ह्यानं काम करतोय त्यावेळेला माझ्या पूर्ण लक्षात असते की कुठलं काम केलं कुठलं नाही. तर त्या दिवशी तिनं कपडे वाळत घातलेले होते आणि मी काढायचेच विसरलो. आणि सकाळी उठून बघतोय, मला काय वाटलं की हिनं एकावेळेस घडी घालून ठेवले असतील, पण नाही, माझ्या लक्षातनंच गेलं. सानूनं वरती कपडे घातलेले आणि मग मी दुसऱ्या दिवशी आणले. तर काल गुरुवार होता त्यामुळं शाबू भिजत घातलेली होती, पण नाही खाणंच झालं नाही ते करून. केळं घेतलेली होती, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. तर ते केळं खाल्लं तेवढ्यावरतीच दिवस काढलेला होता, कारण नको वाटते बघा सगळं एकसारखंच. म्हणजे आता केळं खाल्लं आणि परत हे, मग ते उपवास कसला असं वाटत राहते. तर तीन केळं खाल्लेली होती त्याच्यावरतीच दिवसभर, आणि चहा तेन आणि वरती असतेच. तर त्यामुळे ती शाबू भिजत घातलेली तशीच ठेवलेली. तर म्हटलं आज शुक्रवार आहे तर ती शाबू तशीच फ्रीजला होती तर ती करून घेतली. आता इथं तर इथं आहे ना शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये घातलेलं आहे तिखट, मीठ, हळद आणि धनं पावडर आणि जिरं पावडर, जेवढं होतं तेवढं घातलेलं आहे. लसूण नव्हता किंवा आलं पण होतं थोडंसंच. तर म्हटलं उगाच नुसतं, मग ते आलं नुसतं घातलं की नाही त्याचा वास फक्त येत राहतोय, मग नाही आवडत ते. तर कांदा पण होतं 2-3, म्हटलं राहू दे संध्याकाळच्याला होतील. तर तसं पण मी हे वांगा आहे ना असं तेलातलंच करणार होतं त्यामुळं. तर वांगी बघा एकदम ताजी होती. फक्त एक वांगं सोडलं तर बाकी सगळी वांगी चांगली आणि ताजी टवटवीत होती. त्यामुळं म्हटलं चला आता बाकीचे थोडी ठेवलीत आणि एवढीच 5 वांगी जे आहे ते केले. ते कारण वेळेस म्हटलं कोण एक्स्ट्रा खाते त्यामुळं. तर इथं का नाही थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला. तर मी इथं अखंड जिरं टाकलं असतं, पण पोरासनी नाही आवडत ते अखंड जिरं दाताखाली लागायला लागलं की म्हणलं चला थोडीशी जिरे पावडर होती. कारण आता बघा मी थोडासाच बाजार भरलेला होता, त्यामुळं जेवढं काय असं ज्या पावडरी असतात तर त्या आणलेल्या नव्हत्या आणि आता संपत आलेलं होतं सगळं. तर इथं मी ह्याच्यामध्ये पण घातलेलं होतं, कूट होता त्याच्यामध्ये पण मी चटणी घातलेली होती आणि आता इथं तेलात पण टाकले आणि असं खालवरती असं परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकून वरती ताटात पाणी ठेवून चांगलं वाफेवरती ते वांगं जे आहे ते शिजवून घ्यायचं. एकदम भारी लागतं. ह्याच्याबरोबर भाकरी असते तर आणि मस्तच लागलं असतं. त्यामुळं तर असंच मला वांगं भरपूर आवडते, त्यामुळं मी वेगवेगळं असं प्रकारे वांगं करून खाते पण आणि घरातल्यासनी पण घालते, कारण मला लय आवडते वांगं. त्यामुळं तर म्हटलं असू दे आता हे संध्याकाळी मला खायला येईल त्यासाठी एक्स्ट्रा आता मी 5 केलेलेच होते. तर हे दुपारचं 2 वाजताचं टायमिंग आहे आणि माझं जेवण करून ते झालेलं होतं. माझं बाकीचं व्हिडिओचं ते काम होतं ते करत बसलेलं होतं, तोपर्यंत ह्यांच्या गाडीचा आवाज आला. तर म्हटलं चला आत यायच्या आधी माझं ताट जे आहे ते तयार पाहिजे. तर ताट घेऊन गेलो समोर आणि बघतो ह्यांच्याकडं, तर ह्यांना उलट्या त्यान झालेल्या होत्या, पोटात दुखत होतं, डोकं दुखत होतं. तर म्हटलं असू दे आता संध्याकाळ झाली की दवाखान्यात जायला येईल त्यामुळं. तर हे ह्या तिघांना ताट केलं आणि सानू पण आलेली होती तोपर्यंत, तर तिला पण ताट केलं. स्त्रीचं जेवण झालेलं होतं आणि ह्या तिघांसाठी केलं. आणि आता शाबू होते तर म्हटलं मला एकटीला एवढी नाही जाणार, तर म्हणून सगळ्यांच्या ताटात पण घातली आणि मी पण एका पिलटीमध्ये घेतली. ताटं वाढली आणि मी बाहेर गेलेलो होतो. ताटं पोरासनी म्हटलं घेऊन या ताटं. तर इथं का नाही त्यांच्याकडं बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काय झाले म्हणून विचारलं, तर हे म्हटले मला उलट्या त्यान लय झाल्या आणि माझं डोकं त्यान भरपूर दुखायला लागले, अंगातनं अवसन गेल्यासारखं झालेलं आहे. तर म्हणलेत की संध्याकाळी मग मी जाऊया
दवाखान्यात. तर हे गेले आणि बघा हे 4:30 वाजता म्हणजे दुपारीच ते गेलेले होते 2:15 वाजता आणि 4:30 वाजताचं हे टायमिंग आहे. पाऊस भरून आलेला होता आणि आता बघा हेच कळना झालं की मार्च महिन्यामध्ये पासूनच आता पाऊस लागतोय का काय असं वाटायला लागलं. एवढं आभाळ भरून आलेलं होतं, वारा आणि विजांचा लाईट गेल्या. कसलं ढग गडगडाल्यात. कसलं ढग गडगडाल्यात. गडगडतातच. चल बाई कपडे उडी घालायचे घरातलं उडून. तर ऐकलं ताईनू किती वारं सुटले आणि विजांचा कडकडाट व्हायला लागला बघा. आता सगळीकडेच असेल पण आमच्या इकडे जरा जास्त जाणवते कारण मोकळी जागा आहे, झाडं आहे तिथं साईडला त्यामुळं. तर आता कपड्याच्या घड्या घालून घेतल्या. घर किती पण आवरा, परत संध्याकाळच्या टायमिंगला आणि ते वेगळं नव्यानं आवरायला लागते. तर श्रीचे इथे सगळे बनेल जे आहेत ते सापडलेत आणि टी-शर्ट तर पूर्ण एक गट्टा त्याचाच होता कपड्याचा आणि बाकीचे सगळे आमचे होते. तर आता संध्याकाळचं टायमिंग झालेलं होतं बघा, परत जेवणाची सुरुवात करायची होती. हे धुतलंय का आज आणि का म्हणजे काल धुतलेले हे आणि मला माहितीच नाही मशीन मध्ये कपडे तसेच राहिलेत की नाही तर त्याचा वास येतोय. एवढा भयंकर वास येत होता सांगणं काय म्हंटल माझं डोकं चक्रम झालं. लय बेकार वास येत होता त्याच्यात म्हणजे पिळलं हे आणि कामाच्या ह्याच्यात विसरूनच गेलो की त्याच्यात हे लावले आणि दुपारच्या नंतर घरातले कपडे मी वेळानंच धुतलेले 4 वाजता काय तर धुतलेले आणि मग हे काढायला गेलो. हे काढतोय तर काय सगळं वास असला वाळत घातलं ते तवापासून पूर्ण संध्याकाळपर्यंत नाही ह्यालाच घातलेलं लवकर घातलेलं मी हे कारण मी आधी लावलेलं होतं. एवढा वास येत होता तर मला माहितच नाही मशीनमध्ये कपडे राहिले की वास येते. आज एक गोष्ट कळाली मशीनच्या कपड्यामधचा वास येते. आता तर चला तुम्ही आता हे ऐकून हसशील पण खरंच मला नव्हतं माहीत की असं पण काहीतरी होते. तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओची टायमिंग जी आहे ती 4 वाजताची आहे.